नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. 11 नोव्हेंबर 2025 या दिवशी जारी झालेली नोटीस नंबर 25 नीट UG 2025 साठीची ही नोटीस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 या शेड्यूलसाठी जाहीर करण्यात आलेली ही नोटीस नंबर 25 आहे. या नोटीसमध्ये शेड्यूल दिलेला आहे, त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे रूल्स दिलेले आहे. जे रूल्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण हा राऊंड जो काही ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आहे हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि या राऊंडमुळं असंख्य विद्यार्थी आणि पालक चिंतेमध्ये असल्याचं निदर्शनास आपल्याला आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीट मॅट्रिक्स जी आहे ही त्या ठिकाणी काल रात्री उशिरा जाहीर झालेली आहे. 11 नोव्हेंबर 2025 या दिवशी सीट मॅट्रिक्स तुम्ही त्या ठिकाणी CET या वेबसाईटवर बघितलीच असेल आणि तुमच्या कॅटेगरीसाठी किती सीट वॅकंट आहे त्यानुसार तुमचा नंबर लागू शकतो का इत्यादी माहिती तुम्ही त्या ठिकाणी बघितलीच असेल. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट. आता जे काही एलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे, असे एलिजिबल कॅन्डिडेटला चॉईस फिलिंगसाठीची जी काही डेट दिलेली आहे ही 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या 2 दिवशी तुम्ही त्या ठिकाणी 2 दिवस हे चॉईस फिलिंगसाठीचे दिलेले आहे. 13 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता. 2च दिवस चॉईस फिलिंगसाठी दिलेले आहे आणि याच्यानंतरचे सर्व राऊंड हे 3-3, 4-4 दिवसामध्ये संपेल. एवढे फास्ट प्रोसेस यानंतर त्या ठिकाणी चालणार आहे आणि होऊ शकतं हा शेवटचा किंवा याच्यानंतर एक राऊंड त्या ठिकाणी होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही मुद्दा क्रमांक 2 आहे हा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही एलिजिबल कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी चॉईस फिलिंगची डेट 12 ते 13 हे 2 दिवस त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. परंतु महत्त्वाचं काय, एलिजिबल कोण आहे, तर कोणते विद्यार्थी एलिजिबल आहे, कोणते विद्यार्थी एलिजिबल नाही आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहोत. ओके, त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॉईस फिल्ड ड्युरिंग कॅप 3 विल बी नल अँड वॉइड. तर जी काही कॅप राऊंड 3 मध्ये चॉईस फिलिंग केलेली आहे ती नल आणि वॉइड मानली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागणार आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चॉईस फिल्ड फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 विल बी यूज फॉर सबसिक्वेंट स्ट्रे वॅकन्सी राऊंड्स इफ एनी. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की चॉईस फिल फॉर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जी काही तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात ही चॉईस फिलिंग त्या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड त्यामध्ये यूज केली जाणार आहे. म्हणजे काय की स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 नंतर जर काही सीट वॅकंट राहिले आणि जर CET सेलनं ठरवलं की स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जर CET सेलनं स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 घेण्याचं ठरवलं तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी चॉईस फिलिंग स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जे तुम्ही केलेली आहे ती चॉईस फिलिंग स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी राहणार आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये नव्यानं चॉईस फिलिंग नसणार आहे. ही तुमची शेवटची चॉईस फिलिंग आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये जी तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहात ही तुमची शेवटची चॉईस फिलिंग आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे. बरेचसे MBBS कॉलेज, म्हणजे बरेचसे म्हणण्यापेक्षा 1-2 MBBS कॉलेज असे आहे, 1-2 MBBS कॉलेजेस असे आहे जे कॉलेजेस सर्व कॅटेगरीकडून ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायचं आहे. नको असलेले कॉलेज टाकायचं नाहीये. हाय फीस आहे, भरू शकत नाही, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी असे कॉलेज विचारपूर्वक टाका. ते कॉलेज टाकायची का, त्या कॉलेजचं फीस आपण त्या ठिकाणी भरू शकतो का, तर काळजीपूर्वक विचार करून त्या ठिकाणी तुम्ही चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. बरेच कॉलेज अपेक्षेपेक्षा जास्त हॉस्टेल फीस मागतात किंवा मग त्या ठिकाणी डिपॉझिट मागत असतात. ओके, आता काही केसेस राऊंड 3 मध्ये तुमच्या कानावर आली असेल की हाय फीसची मागणीमुळे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकलेला नाही, अशा अनेक काही गोष्टी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, प्रॉपर चांगली चॉईस फिलिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण स्ट्रे वॅकन्सी 1 ची चॉईस फिलिंग ही शेवटची चॉईस फिलिंग आहे. याच्यानंतर तुमच्या चॉईस लॉक होणार आहे आणि
राऊंड 1 मध्ये केलेला स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये केलेला चॉईस फिलिंग, नंतर राऊंड 3 झाला किंवा 2 झाला किंवा 3 झाला, तर या राऊंडसाठी त्या ठिकाणी यूज केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करायची आहे. याच्यानंतर जर राऊंड 2 झाला, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 झाला, तर डायरेक्ट राऊंड पब्लिश होणार आहे, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार. तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी वेळ दिला जाणार नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट येणार. ओके, तर त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट. आता जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ही त्या ठिकाणी 14 नोव्हेंबरला त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर फीस कॅन बी पेड बाय चेक ऑन हॉलिडेज टू बी रिप्लेस्ड बाय डीडी ऑन नेक्स्ट वर्किंग डे. तर चेक तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जर सुट्टीचा दिवस असेल ॲडमिशनचा अशा वेळेस, आणि नंतरच्या नेक्स्ट डेला त्या ठिकाणी डीडी तुम्हाला मात्र चेक जो आहे हा डीडीनं रिप्लेस त्या ठिकाणी करावा लागेल. चेक माघारी घेऊन तुम्हाला डीडी त्या ठिकाणी वर्किंग डेला द्यावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विसाइट फीस बाय डीडी check at allotted college. Candidate can buy check on holidays to be replaced with DD on next working days. तर फिजिकल जॉईनिंग जी आहे, ॲडमिशनची डेट जी आहे ही 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर त्या ठिकाणी आहे. फक्त 3च दिवस त्या ठिकाणी चॉईस फिलिंग ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी दिलेले आहे. फिजिकल जॉईनिंगसाठी फक्त 3च दिवस त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अत्यंत कमी वेळ या ठिकाणी ॲडमिशनसाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती फास्ट प्रोसेस यानंतर होणार आहे. त्याच्यानंतर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रिस्क्राईब लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाउट पेनल्टी. जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं असेल आणि ते कॉलेज त्या विद्यार्थ्यानं जॉईन केलं असेल तर ते कॉलेज सोडण्यासाठी तुम्हाला 17 नोव्हेंबर 5:30 वाजेच्या अगोदर ते कॉलेज सोडावं लागेल. जर या तारखेच्या नंतर जर कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही सोडलं तर तुम्हाला 10 लाख रुपये जी काही पेनल्टी आहे, ओके, ही पेनल्टी त्या ठिकाणी पे करावी लागेल. खूपच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. प्रिस्क्राईब लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाउट पेनल्टी. जर विदाउट पेनल्टी सीट रिझाईन करायची असेल, जागा सोडायची असेल, तर 17 नोव्हेंबरच्या अगोदर सीट सोडणं गरजेचं आहे. नसता 10 लाख रुपये पेनल्टी तुम्हाला त्या ठिकाणी पे करावी लागेल. जे की इन्फॉर्मेशन ब्राउचर क्लॉज नंबर 16 जो आहे त्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. 10 लाख रुपये पेनल्टी अशा विद्यार्थ्याला पे करावी लागेल, जी की खूप मोठी अमाऊंट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायचे आहे, हवे तेच कॉलेजेस टाकायचे आहे. कारण 17 तारखेच्या नंतर जर कॉलेज सोडायचं झालं मात्र तुम्हाला सोडता येणार नाही, आणि जर सोडायचं झालं तर 10 लाख रुपये पेनल्टी त्या ठिकाणी पे करावी लागेल, जी की खूपच मोठी एक अमाऊंट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक यानंतरची प्रोसेस तुम्हाला करणं गरजेचं आहे. खूपच बारकाईनं त्या ठिकाणी या मध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द शेड्यूल सबसिक्वेंट राऊंड विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्सेस इफ सीट रिमेन व्हॅकंट. जर सीट व्हॅकंट राहिल्या तर नंतरचा शेड्यूल त्या ठिकाणी काही वेळ म्हणजे 17 तारखेनंतर त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. होऊ शकतं स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 हा 18 तारखेला पब्लिश होऊ शकतो किंवा होऊ शकतं 17 तारखेला संध्याकाळी पब्लिश होईल किंवा 18 तारखेला पब्लिश होईल. कारण आता चॉईस फिलिंग नाही आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 जर त्या ठिकाणी झाला तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 साठी चॉईस फिलिंग नसणार आहे. ही चॉईस फिलिंग शेवटची चॉईस फिलिंग आहे, आणि त्यामुळं स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 जो आहे, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 हा त्या ठिकाणी 17 तारखेला किंवा 18 तारखेला किंवा 19 तारखेला म्हणजे या कधी 17 तारखेनंतर कधीही कोणत्याही वेळी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 जाहीर होऊ शकतो. कारण आता डायरेक्ट राऊंड पब्लिश होणार. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल. जरी सीट मॅट्रिक्स आली तर डायरेक्टली सीट मॅट्रिक्स आणि त्याच्यानंतर लगेच राऊंड. मग चॉईस फिलिंग याच्यानंतर होणार नाही. ही शेवटची चॉईस फिलिंग आहे असं त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. सूचना त्या ठिकाणी क्लिअर जारी केलेल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळायच्या आहे. त्याच्यानंतर एलिजिबल कोण आहे तर क्वालिफाईड कॅन्डिडेट हु हॅव रजिस्टर बट नॉट बी अलॉटेड अ सीट टिल कॅप राऊंड 3. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 पर्यंत सीट भेटलेलं नाही ग्रुप ए साठी असे विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाईड विद्यार्थी नीट यूजी 2025 मध्ये जे क्वालिफाईड आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु राऊंड 3 पर्यंत सीटच भेटली नाही ग्रुप ए मध्ये असे विद्यार्थी 100% पात्र आहेत.
त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन व्हाउचरमध्ये रूल्स काही दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता एलिजिबल कोण नाही आहे तर नॉन एलिजिबिलिटी फॉर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. फर्स्ट, कॅन्डिडेट हू हॅव जॉईन सीट इन राऊंड 1, राऊंड 2 अँड ऑर अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 3. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये समजा सीट अलॉट झालेली आहे, जॉईन करो या ना करो, परंतु फक्त त्यांना सीट जरी भेटलेली असेल राऊंड 3 मध्ये, असे विद्यार्थी त्या ठिकाणी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 साठी पात्र नाही आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव जॉईन अ सीट इन राऊंड 1, राऊंड 2 अँड ऑर अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये जर कॉलेज भेटलेलं असेल, असे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी पात्र नाही आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू वेअर अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 बट फेल टू जॉईन अलॉटेड सीट. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर राऊंड 3 मध्ये आम्हाला कॉलेज भेटलेलं होतं, MBBS भेटलं किंवा BDS भेटलं, परंतु कॉलेज पसंत नाही किंवा हाय फीस होती त्यामुळे आम्ही सोडून दिलं राऊंड 3चं कॉलेज. तर आम्ही स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 साठी पात्र असेल का? तर 100% तुम्ही स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 साठी पात्र नाही. ज्या विद्यार्थ्याला राऊंड 3 मध्ये कॉलेज भेटलेलं होतं, कॅन्डिडेट हू वेअर अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 बट फेल टू जॉईन द अलॉटेड सीट. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये सीट भेटलेलं होतं परंतु ते जॉईन करू शकले नाही अलॉटेड झालेलं सीटला, असे विद्यार्थी सुद्धा पात्र नाही. नॉन एलिजिबिलिटी. ओके. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या नोट्स दिलेल्या आहे. नो न्यू रजिस्ट्रेशन. आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी न्यू रजिस्ट्रेशन नाही आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर कॅप ऑनलाईन स्ट्रे राऊंड्स. फिल फ्रेश चॉईसेस. नव्याने चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करावी लागेल. चॉईस फिल ड्युरिंग राऊंड 3 विल बी नल अँड वाईड. राऊंड 3 ची कॅन्सल झालेली आहे चॉईस फिलिंग, नव्याने चॉईस फिलिंग करावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे, द चॉईस फिलिंग फॉर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 विल बी यूज फॉर सबसिक्वेंट स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. हा खूप महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 मध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही जी चॉईस फिलिंग केलेली आहे ते चॉईस फिलिंग स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 2 मध्ये असणार आहे. नव्याने चॉईस फिलिंग त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी कॉलेज टाकायचे आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट दिलेला आहे, इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द सीट अलॉटेड ड्युरिंग ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. हेन्स कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू vigilant and fill only those choices where they intend to take admission. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं इंटेन्शन आहे ॲडमिशन घेण्याचं, अशा चॉईसेस त्या ठिकाणी द्या जेणेकरून जर कॉलेज त्या ठिकाणी अलॉट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. कारण या राऊंडमध्ये त्या ठिकाणी भेटलेलं सीट जॉईन करणं मॅन्डेटरी आहे, असे क्लिअर इन्स्ट्रक्शन CTCL या ठिकाणी दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं MBBS BDS कोर्ससाठीचं ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड 1चं शेड्यूल. नोटीस नंबर 25 सविस्तर माहिती या नोटीसमधील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत लागत असेल स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 साठी, MBBS असेल किंवा BDS साठी प्रयत्न करत असेल, असे विद्यार्थी नक्कीच आमची मदत घेऊ शकता. आमची एका राऊंडची काउन्सिलिंगची फी जी आहे ही फक्त 1000 रुपयाची आहे. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकडून तुमची प्रोसेस पार पाडून घेऊ शकता, आमची मदत त्या ठिकाणी घेऊ शकता, जेणेकरून स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड 1 मध्ये जे काही मिसगाईड कोणी जर तुम्हाला करत असेल किंवा तुमच्याकडून काही चुका होत असेल, त्या जर चुका टाळायच्या असेल तर आमच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधा किंवा जवळच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी प्रॉपर गायडन्स त्या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करा, कारण येणारी प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत पाहिजे असेल, आमच्याशी त्या ठिकाणी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून 1000 रुपये फी पे करून त्या ठिकाणी आमची मदत घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.